नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही 2026च्या एक्झामसाठी तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण पुढच्या काही मिनिटात मी सांगणार आहे स्ट्रॅटेजी. त्यामुळे ॲव्हरेज स्टुडंटसुद्धा 65+ मार्क्स आणू शकतो. ओके. आता काय होतं, दरवर्षी हजारो विद्यार्थी एक्झामसाठी अभ्यास करतात. सकाळपासून रात्रीपर्यंत बुक वाचतात, काहीतर नोट्स पण काढतात आणि क्लासेस लावतात. पण एक्झाममध्ये मार्क्स येतच नाही. आले तर किती येतात? 40, 45, 50. बरेच मुलं तर 45-50 मध्येच अडकून गेलेले आहेत. त्यांचा स्कोरच इम्प्रूव्ह होत नाही आहे. आणि मग त्यांना वाटतं की आपल्याकडनं होणार नाही. पदरी पडते काय? निराशा, मन. पण सत्य काय आहे माहिती आहे का तुम्हाला? प्रॉब्लेम हा तुमच्यात नाही आहे. प्रॉब्लेम हा तुमच्या स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये आहे. एक्झाम क्रॅक करायला 100% सिलॅबस पूर्ण करण्याची गरजच नाही आहे मित्रांनो. आपण काय करतो, एक बुक घेतलं ना, तर ते रीड करत बसतो, वाचत बसतो आणि पूर्ण पहिले पेजपासून तर लास्टच्या पेजपर्यंत एंड करतो. गरज नाही आहे मित्रांनो एवढं करायची. आपल्याला फक्त जवळपास त्याच्यातला फक्त 40%च डाटा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी राईट टॉपिक्स प्लस राईट रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. मला माहीत आहे, तुम्ही अभ्यास फक्त एक्झामसाठी करत नाही. तुम्ही अभ्यास करता आई-वडिलांच्या त्यांच्या डोळ्यात अभिमान पाहण्यासाठी. मित्रांनो, बघा, आपले आई-वडील खूप कष्ट करतात आणि त्यांना इच्छा असते की आपला मुलगा अधिकारी व्हावा. कोणत्या आई-वडिलांना वाटणार नाही. पण मग आपलं काय चुकतं, तर आपल्याला एक डायरेक्शन भेटायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळेच आम्ही म्हणूनच सुरू करतोय फ्री मेंटॉरशिप बॅच 2026साठी. जर तुम्हाला 2026मध्ये सिलेक्शन पाहिजे असेल, ओके, सिलेक्शन मिळवायचं असेल, तर लक्षात ठेवा, हार्ड वर्क पुरेसं नसतं. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला राईट डायरेक्शनमधला हार्ड वर्क सिलेक्शन देतो. म्हणजे तुम्ही राईट डायरेक्शनला जा आणि मग तिथं हार्डवर्क करा. 100% तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. जर तुम्हाला फ्री मेंटॉरशिप बॅच जॉईन करायची असेल, तर कमेंटमध्ये लिहा 65+ आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा.